नमो नमः. मी संजीव देशमुख. 1962 नूतन मराठी प्रशाला SSC 1962. शाळेनंतर मग मी सब महाविद्यालयात 2 वर्ष होतो. त्याच्यानंतर पुढची 3 वर्ष पुण्यातले स्थापत्य महाविद्यालय म्हणजे COEP 1967. आमची बॅच शेवटची 3 वर्षाची. माझी ब्रांच होती इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन. ते झाल्या झाल्या मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथे गेलो MBA साठी. 1970च्या एप्रिलमध्ये मी MBA कंप्लीट करून अहमदाबादमध्येच ISROला जॉईन झालो. मी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये साधारण 10-12 वर्ष होतो. सुरुवातीची काही वर्ष अहमदाबादमध्ये 4 वर्ष आणि पुढची काही वर्ष बंगलोरमध्ये इनसॅट सॅटेलाइटसाठी. ते संपल्यानंतर मी पुढची 3.5-4 वर्ष मुंबईला AF फर्ग्युसनमध्ये मॅनेजमेंट कन्सल्टंट मॅनेजर म्हणून काम केलं. आणि त्याच्यानंतर पुढे 3-4 वर्ष जर्मन कंपनी पुण्यामध्ये बुक ऑफ वुल्फमध्ये कॉर्पोरेट प्लॅनिंग आणि सिस्टीम डिझाईनसाठी मी मॅनेजर म्हणून काम केलं. अशा तऱ्हेने 1987ला मी भारत देश सोडून अमेरिकेत गेलो ॲज अन इमिग्रंट आणि गेली 39 वर्ष मी अमेरिकेत आहे. हा माझा संक्षिप्तात प्रवास. आता जर मागे वळून पाहताना बऱ्याच आठवणींची गर्दी होते. कुठून सुरुवात करावी हा प्रश्न पडतो. मला वाटतं मी इंजिनिअरिंगपासून सुरुवात करावी, कारण इंजिनिअरिंगला प्रत्येक आयुष्यातला निर्णय हा 4 लोकांना विचारून घेतलेला आहे. तेव्हा ब्रांच कुठली घ्यायची इथपासून सुरुवात होती. मोठा भाऊ इलेक्ट्रिकल असल्यामुळे इलेक्ट्रिकल मला सोपं वाटत होतं की होईल, पण इलेक्ट्रिकल घ्यायचं का टेलिकॉम घ्यायचं याच्यावर सुद्धा 4 लोकांशी चर्चा केली. शेवटी असं ठरलं की ब्रांच नवीन आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, म्हणून तिकडे जावं. असा प्रवास सुरू झाला की FE टेलिकॉम. त्याच्यासाठी टेलिकॉमला असताना सेकंड इयरलाच एक जाहिरात पाहिली. ती नोटीस बोर्डावर ती जाहिरात होती इंडियन एअरफोर्सची. मला थोडंसं अट्रॅक्शन होतं म्हणून मी अर्ज टाकला. काही कल्पना नव्हती. मग कॉल आला, इंटरव्ह्यूचा कॉल गेली बंगलोरला. तिथे उतरल्यानंतर घ्यायला कोणतरी येतं एअरफोर्सचं आणि ते तुम्हाला सतत निरखत असतात. म्हणजे तुम्ही स्टेशनवरून उतरून त्यांच्या बॅरकमध्ये जाऊन इंटरव्ह्यू चालतो 3 दिवस. बरीच लोक पाहत असतात तुमच्याकडे. तर गमत अशी होती की जेवढी लोक आली होती त्यातले जेवढी मुलं आली होती तिथे, कोणाचे वडील ब्रिगेडियर, कोणाचे कर्नल, कोणाचे ग्रुप कॅप्टन आणि इथे माझे वडील शाळा मास्तर. तेव्हा सगळंच नवीन. मी तुमवीचा मराठी मीडियम, पण इच्छा होती आणि 3 दिवस राहायचं होतं तिथे. हे सगळंच नवीन होतं. तर सकाळी उठल्यापासून ब्रेकफास्टपासून लोक तुमच्याकडे पाहणार, तुम्ही काय कसे उठताय, काय करताय. बऱ्याच टेस्ट होत्या. काही फिजिकल होत्या, रोप क्लाइम्बिंग, मंकी क्रॉलिंग, बारच्या खालून जायचं. काही ग्रुपच्या होत्या 4-5 मुलांना मिळून. काही असाइनमेंट्स एक्सप्लेन करायच्या. सगळं नवीन होतं कारण मी याच्यातून गेलो नव्हतो. आणि बरेचसे मुलं जे ऑफिसर्ससाठी आले होते त्यांनी याची चांगली प्रॅक्टिस केली होती. पण या टेस्टमधून सगळं पास झाल्यानंतर शेवटी ते सगळ्यांना फॉलोआउट करतात आणि तुमची नावं वाचतात. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला काही कोटा नाही आहे. मागच्या 2 बॅचमधलं आम्ही सगळे रिजेक्ट केलेत. आम्ही कदाचित सगळ्यांना पासही करू, तुमच्यावर आहे. आमच्या बॅचमधून मला वाटतं जवळजवळ 10 लोक आम्ही सिलेक्ट झालो. पण तेव्हा त्यांनी सांगितले तुम्ही सिलेक्ट झालं, ही पहिली स्टेज झाली. याच्यानंतर मेडिकल आहे. मेडिकलसुद्धा ती मैसूरला होती, मैसूरला जायचं. आणि त्याच्यानंतर फायनल इंटरव्ह्यू. ते 24 लोक मिळून घ्यायचे. तुम्ही आत येता आणि 24 लोक तुम्हाला विचारणार. त्यातले काहींनी तुम्हाला 3 दिवस पाहिलेलं असतं. तर ह्या सगळा इंटरेस्टिंग होतं.
आणि नशिबाने मी सिलेक्ट झालो. म्हणजे आश्चर्य होतं की माझ्या सगळ्या चष्म्यामुळे किंवा आणखीन काही फिजिकल इन्फॉर्मिटीज असतात काही. परत त्यानंतरची रँक होती, मला लेटर आलं होतं की पायलट ऑफिसर संजय देशमुख म्हणून. आणि अशा तऱ्हेने शेवटी बीईचा प्रोग्राम सुरू झाला. शेवटच्या वर्षाला असताना अशी जाहिरात लागली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची. त्याचं मी नावही ऐकलं नव्हतं कधी, पण कोणीतरी म्हणाल चांगलं असतं म्हणून मी ॲप्लिकेशन टाकलं. इंटरव्ह्यू होता मुंबईला. एका मित्राकडे राहायला गेलो. इंटरव्ह्यू होता, परतीचं तिकीट काढलं होतं डेक्कनचं 5:15 साधारण. सकाळी एक ग्रुप डिस्कशन झालं. बोलायला काही मला प्रॉब्लेम नव्हता, त्याच्यामुळे ते ग्रुप डिस्कशन व्यवस्थित झालं. इंटरव्ह्यूचा कॉल येत नव्हता. मी बाहेर थांबलो होतो, पर्सनल इंटरव्ह्यू. साधारण 2ला मी ठरवलं की अजून एक अर्धा पाऊण तासात कॉल नाही आला तरी आपली गाडी आहे 5ला, तर निघून जायचं. पण कॉल आला, आत गेलो, बोललो. 3-4 प्रोफेसर होते. व्यवस्थित इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू संपल्यानंतर इंग्लिशमध्येच होता आणि मी बाहेर आलो. नंतर माझ्या लक्षात आलं की कदाचित हा पहिला इंटरव्ह्यू असेल, कदाचित आणखी एक इंटरव्ह्यू असेल. तर मी घाईघाईने आत गेलो, दार उघडलं परत आणि सांगितले, तुमचा जर दुसरा इंटरव्ह्यू असेल तर प्लीज मला कॉल करू नका. मला माझ्या इंजिनिअरिंगचं फार महत्त्वाचं आहे, हे माझ्या परीक्षा आहेत आणि इंजिनिअरिंगनंतर मी काय करायचं मी कॉन्फिडंट आहे त्याच्याबद्दल. तेव्हा हे इंटरव्ह्यू जे होईल तेवढं होईल, मला काही परत बोलवू नका तुम्ही. आणि मी निघालो दार आपटून. पण एवढं करून मला काहीच आय एमबद्दल माहीत नव्हती, पण एवढं करून मी सिलेक्ट झालो होतो. मग परत 4 लोकांकडे गेलो की आय एमला जावं का मास्टर्स करावी का आणखीन काय करावं, असं झालं होतं. का मास्टर्स केलीस तिथं ते इथल्या इथेच होती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, घरून जाता येत होतं. पण वडिलांच्या ओळखीचे, वडील जरी शिक्षक होते तरी त्यांच्या ओळखी बऱ्याच होत्या. तर मी एका सनशाईन नावाचं मॅगझिन होतं, त्यांच्या एडिटरकडे गेलो. ही यूज टू बी एज्युकेशनल अटॅचेड इन वॉशिंग्टन आवर एम्बसी. तर ते म्हणे की संजीव, तू कुठेही जरी गेला नाही तरी मला वाटतं तू आय एम अहमदाबादला जावं. मला हे कळलं नव्हतं की त्यांचा मुलगा तिथे फॅकल्टीवर होता, म्हणजे त्यांना त्या इन्स्टिट्यूटची चांगली माहिती होती. तो नुकताच MITहून आला होता, प्रोफेसर कृष्णय्या म्हणून. पण त्यांनी ते सांगितल्यानंतर, हे मोठी माणसं होती, अनुभव जास्त होता. मी आय एमला हो म्हटलं आणि गेलो. आणि आय एमच्या 3 टर्म्स असतात एका वर्षाच्या. अनेक वेगळे सब्जेक्ट्स असतात. तुमची बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग असली तरी तुम्हाला अकाउंटिंग करायचं असतं, तुम्हाला प्रोडक्शन करायचं असतं, तुम्हाला सायकॉलॉजी करायची असते, मार्केटिंग करायचं असतं. म्हणजे कोणालाच, कुठल्याच बॅकग्राऊंडला असं म्हणता येत नाही की मला याची माहिती आहे म्हणून. आणि तुम्हाला पहिल्यापासून अथपासून इथेपर्यंत, म्हणजे पहिल्या वर्षाच्या कॉमर्सपासून BCom होईपर्यंत एका टर्ममध्ये सगळं कंप्लीट करायचं असतं. हे असं प्रेशर सगळ्यांवरच असतं. सायकॉलॉजी आहे, मार्केटिंग आहे, फायनान्स आहे, गव्हर्नमेंट अफेअर्स आहे. इंटरेस्टिंग. पहिली टर्म झाल्यानंतर समहाऊ मला इथे पूर्वीची युथ ऑर्गनायझेशनची सवय होती. मी बराच काम करायचो सोशल. तर 15 ऑगस्टला मी ब्लड द्यायला गेलो. ब्लड बँक बंद होत्या. मी ब्लड बँकेत ब्लड दिलं. पण ती प्रायव्हेट असल्यामुळे ती बरीचशी अस्वच्छ होती. मी बाहेर आलो आणि फुटपाथवरच ऑलमोस्ट पडलो खाली. आणि जवळच्या लोकांनी मला उठवलं. मग मी तसंच आय एमला गेलो आणि पुढच्या 10 दिवसात आमची फायनल्स होऊन आम्ही घरी जाणार होतो. मी घरी आलो, पण त्याच वेळेला मला काहीसं बरं नव्हतं आणि बऱ्यापैकी प्रकृती बिघडली. म्हणजे खूप सिरियस प्रॉब्लेम्स होते. पण आय एमला फर्स्टमध्ये असतानाच माझी ओळख झाली होती. ते माझे फॅकल्टी ॲडवायझर होते डॉक्टर कमला चौधरी. शी यूज टू बी ऑन द बोर्ड ऑफ सेव्हरल ऑर्गनायझेशन्स, हिंदुस्तान लिव्हर, फूड फाउंडेशन. तर त्यांच्या थ्रू माझी ओळख झाली होती डॉक्टर साराभाईंची. मी पहिल्या टर्ममध्येच डॉक्टर साराभाईंवर थोडंसं काम सुरू केलं होतं, कम्युनिटी सायन्स सेंटरच्या प्लॅनिंगचं. मग मी घरी आलो, आजारी पडलो आणि ते आजार वाढत गेला. आणि एक दिवस खूपच वाढल्यानंतर वडिलांनी मला डॉक्टर ग्रँडकडे घेऊन गेले. ते म्हणे की यांची प्रकृती खूपच खराब आहे. त्यांनी सगळ्या टेस्ट तिथे त्यांच्या आधी पाहिल्या करून. ते म्हणे की आता लगेच ऑपरेटिंग टेबलवर घेऊ आणि म्हणे ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्यात तर तुम्हाला ॲडमिट करून पुढे काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहायला लागेल. तर अशा तरी माझी सेकंड टर्म सुरू झालीच नाही.
आणि ती होती ग्लोरीसी. तर मी नीट होईपर्यंत मला फॅकल्टी ॲडवायझरच्या आमच्या कमला चौधरींचं लेटर आलं की तुम्ही तुमचा बायोडेटा पाठवा. मला काय वाटलं बायोडेटा म्हणजे मराठी मीडियम, हा बायोलॉजिकल डेटा असेल. तेव्हा मी आपला प्रकृती सुधारायची वाट पाहत होतो. म्हणून त्यांचं दुसरं पत्र आलं, तिसरं. अरे म्हटलं हे जरा सिरियस दिसतंय प्रकार. मग कोणीतरी मला समजावलं की बायोडेटा म्हणजे असा रेझ्युमेसारखा असतो. मग मी घाईघाईने पाठवून दिलं त्यांना, जेवढं मला सुचलं तेवढं. तर लगेच 8 दिवसात पत्र आलं, डॉक्टर साराभाईंचं मुंबईवरून की इंटरव्ह्यूला बोलवलंय. डॉक्टर म्हणाले, इंटरव्ह्यूला कुठे? मुंबईला बिलकुल जाऊ नको. अरे म्हटलं साराभाईंनी बोलवलं तुम्हाला नाही म्हणणं शक्य नाही. मग मी गेलो इंटरव्ह्यूला. तर इंटरव्ह्यू साराभाईंनी घेतलाच नाही. ते 3 सायंटिस्ट होते. त्यांनी हे एक बार्कचे डॉक्टर दस्तीदार होते. नंतर एक अशोक पारसारथी होते. आणखीन एक जण होते. आणि 1.5 तास इंटरव्ह्यू चालला तो. ओल्ड यॉट क्लब, त्याचे ॲटॉमिक एनर्जीचं हेडक्वार्टर्स गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ. आणि त्यांनी खोदून खोदून एक प्रश्न विचारले. माझी बॅकग्राऊंड फक्त इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि IIMची फर्स्ट टर्म झालेली, की रिलायबिलिटी काय असते, काय करणार, सगळ्याचं झालं इंटरव्ह्यू. तर डॉक्टर पारसारथी होते, ते म्हणे की चला आपण साराभाईंना भेटू. ते अगदी मला दिमागात घेऊन गेले. त्यांची कॅबिन शेजारीच होती म्हणून. तर आम्ही आत गेल्यानंतर साराभाईंनी मला पाहिलं तर पारसारथी काही म्हणायच्या ते म्हणे, अरे संजय तू आलास का? त्यांनी माझी सगळी ओळख पारसारथीने करून दिली. ते सगळं तिथेच राहिलं आणि मी घरी परत आलो. तर त्यांचं एक 8 दिवसात सायंटिफिक ऑफिसर SC2 म्हणून गॅझेटेड ऑफिसर म्हणून बोलावणं आलं टेम्पररी जॉबसाठी. डॉक्टर म्हणे जाऊ नको मुंबईला. अरे म्हटलं साराभाईंनी बोलावून न जाऊन करतो काय? जायला तर पाहिजे. मग मी गेलो तिथे. कुठली तरी अकोमोडेशन शोधून काढली माझ्या नातेवाईकांची आणि पहिला जॉब सुरू केला तिथे ॲटॉमिक एनर्जीत ॲज ऑलमोस्ट लाईक एन असिस्टंट टू डॉक्टर पारसारथी. आणि इलेक्ट्रॉनिक्सबद्दल सगळ्या गोष्टी होत्या त्या. इट वॉज इंटरेस्टिंग ॲटलीस्ट, म्हणजे टोटली डिफरंट. हा जॉब झाला आणि त्यावेळेला IIMमधून पासआउट झालेली 2 माझे पूर्वीचे मित्र, एक किरण कर्णिक आणि प्रफुल्ल जोगळेकर जॉईन झाले. माझे असे 4 महिने गेले. इन्स्टिट्यूटने मला पत्र लिहिलं की तुमच्या पहिल्या वर्षीच्या ग्रेड्स, पहिल्या टर्मच्या ग्रेड्स अतिशय चांगल्या आहेत. तर ॲज अन एक्सेप्शन तुम्ही दुसऱ्या टर्मला पुढच्या वर्षी या. मग मी दुसऱ्या वर्षी गेलो. तर माझे जे कलिग्ज होते ते मला सिनियर झालेले. तर ही नवीन बॅच, आणखीन प्रेशर की हा कोण नवीन आला आहे, त्यांच्यापुढे प्रूव्ह करायचं. पण IIM झालं व्यवस्थित. पण IIM होत असताना डॉक्टर कमला चौधरींच्या ॲडवाईसमुळे मी अनेक वेळा त्यांच्या संपर्कात होतो, डॉक्टर साराभाईंच्या. त्याच्यामुळे अनेक प्रोजेक्टवर छोटी छोटी कामं केली. आणि पास झाल्यानंतर तेव्हा आमचा जॉब सुरू झाले, ॲप्लिकेशन. 3-4 ठिकाणून कॉल आले. स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो. मला पाहिजे होतो कम्प्युटर फील्डमध्ये. तर तो चांगला कॉल आला टेल्कोचा. अतिशय चांगला जॉब होता. आशिष चांदमल तेव्हाचे अतिशय प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर्समधले, त्यांच्याबरोबर काम करायचा. आणि शेवटी इंटरव्ह्यू होता इस्रोचा. मी गेलो, शुक्रवारची गोष्ट, की डॉक्टर साहेबांनीच इंटरव्ह्यू घेतला. अरे म्हणे संजय यू नो व्हॉट युअर ऑफर. म्हटलं की मला जरा डायलेमा आहे, चांगले कॉल्स आलेत, L&T आहे आणि टेल्को. नाही म्हणे, व्हॉट वी ऑफर यू विथ चॅलेंजेस. आमच्याकडे. मी घरी परत आलो, विचार केला काय करावं. आई वडिलांना विचार. वडील म्हणे मला काही त्यातलं कळत नाही, तो आपला जिथे लोक चांगले आहेत तिथे जा, पैशाच्या मागे जाऊ नको. माझा जो ॲटॉमिक एनर्जीला कलिग होता एकेकाळचा IIM मधला, प्रफुल्ल जोगळेकर, तो चालला होता सोडून PhD साठी आयव्ही लीग युनिव्हर्सिटीमध्ये, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया. तो म्हणाला की अरे संजीव तुला ऑफर आली आहे इस्रोची. तर माझं असं म्हणणं आहे की ही गोष्ट 70 एप्रिल, की महिन्याला इव्हन ₹500 कमी असले तरी मी जर तुझ्या जागी असलो तर मी IIMला ह्याच्यात साराभाईंना जॉईन होईल. म्हणून मी इस्रोत ठरवलं जॉईन होतो. माझा इंटरव्ह्यू शुक्रवारी, ते म्हणे सोमवारपासून जॉईन हो, सुटी बिटी काहीच नाही. मी सोमवारी जॉईन झालो. असे 2-3 महिने गेले. ते अचानक माझे प्रोजेक्ट डिरेक्टर ते इस्रोमधलेच म्हणाले की अरे आता उद्या मला, आता साराभाई म्हणाले की संजीव शुड गो टू बॉस्टन. म्हणजे आज सोमवार आहे, तू गुरुवारी बॉस्टनमध्ये पाहिजे. म्हटलं माझ्याकडे पासपोर्ट नाही. म्हणे ते नाही मला माहिती, कारण आपण इस्रो म्हणजे सेमी ऑटोनॉमस आहोत, ते तुमची जबाबदारी. तर मी तिथून निघालो. तेव्हा इस्रो आमची फार पुअर होती, काही गाड्याही नव्हत्या.
बसनी इन्स्टिट्यूटमध्ये गेलो, एक फॉर्म घेतला, फॉर्मवर यांची सही घेतली प्रोफेसरची, आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये गेले, म्हटले माझा पासपोर्ट आहे, मला ॲप्लिकेशन, मला उद्या पासपोर्ट पाहिजे. पण ते धार्मिक त्यांना म्हटल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी मला पासपोर्ट दिला, आणि मी गुरुवारी मुंबईच्या एअरपोर्टवर अहमदाबाद ते मुंबई करून तिथे मी आपला त्यावेळेची अनियन शीट्स होती त्याच्यावर ते घरी पत्र लिहायला घेतलं. मी इंग्लिशमध्ये लिहायचो आईवडिलांना. ते पत्र लिहित होतो. ती पत्र 3 पानी झालं माझं इंग्लिशमध्ये. चौथं पण तसंच ठेवलं. मी ते गडी करून एअरपोर्टच्या पोस्ट केलं, आणि अशी स्वारी निघाली बॉस्टनला. बॉस्टनला कोणीच माहीत नाही. बॉस्टनला पोहोचलो तर दुपारचे 4 वाजलेले. मी आणि माझा एक कलीग वासगम म्हणून, तो पुढे बरेच वर्ष इस्रोत होता आणि नंतर व्हाईस चान्सलर झाला अनामली युनिव्हर्सिटीचा, चांगला सायंटिस्ट. तर मी पोचल्यानंतर प्रश्न होता की काय करायचं एअरपोर्टवर. मग मी एअरपोर्टवरून एक फोन केला. फोन कसा करायचा हे माहीत नव्हतं. मग नाणी टाकायची, आणि ती नाणी गेली, त्या फोन गेला माझ्या प्रोफेसरकडे IIMच्या. तर प्रोफेसर नव्हतेच, त्यांची सेक्रेटरी म्हणे ही इज नॉट देअर डॉक्टर सादिया. पण म्हणे तुम्ही हा तिथेच थांबा, आल्याला मी सांगतो. मी तिथेच थांबलो फोनच्या जवळ. 15 मिनिटांनी त्यांचा कॉल आला. अरे म्हणे तू इथे काय करतोय? म्हटलं मला असं असं सांगितलं या म्हणून. म्हणे थांब आता रशावर आहे, मी तुला घ्यायला येतोय, आमच्या घरीच येतो. आम्हाला दोघांना घेऊन त्यांच्या घरी गेलो मी, शुक्रवारची वेळ. आणि सोमवारी माझ्याकडे एकच नाव होतं. त्यांना MITत भेटायला गेलो. त्यांनी मला रस्त्यात सोडलं प्रोफेसरनी, आणि आमच्याकडे नाव होतं डॉक्टर जेरोम विझनर. तर जेरोम विझनरचं ऑफिस शोधत गेलो. तर जेरोम विझनर वॉज द प्रेसिडेंट ऑफ MIT. नंतर मला कळलं की ही वॉज फॉर्मर सायंटिफिक ॲडवायझर टू जॉन F. केनेडी. तो माणूस काय नुसत्या चिठ्ठीवर भेटणार नाही आम्हाला. आम्ही गेलो तर त्यांची सेक्रेटरी नाही, ठीक आहे आम्हाला माहिती तुम्ही येणार आहात, तुमची आम्ही व्यवस्था करतो, आधी अपॉइंटमेंट्स बघा, तुम्ही सगळं सेटल झालं की ते भेटतील तुम्हाला. तसा त्या MIT ज्या लॅबमध्ये आम्ही गेलो ती लिंकन लॅबोरेटरी, हायली क्लासिफाईड, डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सची, आणि इतकी क्लासिफाईड की आम्ही रेस्टरूमला जरी गेलो तरी एक सोल्जर आर्म बाहेर उभा असायचा. संध्याकाळी दररोज जाताना आमची बॅग उघडून कुठले कागद नेत आहेत, किती, सगळ्याची मोजणी व्हायची. एकीकडे डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सची लोक, दुसरीकडे नासाची लोक, आणि तिसरीकडे आम्ही, असे आमचा ग्रुप इंटरॅक्शन सुरू होती. या वेळेला सुद्धा साराभाईंना कळलं की एक आपला स्टडी ग्रुप तिथे आहे. तर ते मॉन्ट्रियलवरून चालले होते पॅरिसला. ते मध्ये बॉस्टनला उतरले. त्यांना मी घ्यायला गेलो, मी माझा बॉस प्रमोद काळे, त्यांना एअरपोर्टवर घ्यायला गेलो. तर एअरपोर्टवर नंबर 2 ब्रुनो रॉसी, ॲस्ट्रोफिजिक्सचा, ॲस्ट्रॉनॉमीचा माणूस, तो त्यांना उतरवला, तिकडे राहता. आम्ही भेटलो साराभाईंना. तेवढे काय करायचं म्हटलं, त्यांना माहिती होतं आमचा स्टडी चालला आहे. कुठे आहे म्हणे. म्हटलं उद्या सकाळी मीटिंग ठरली आहे 9 वाजता, बिल्डिंग 6. म्हणे ठीक आहे मी येतो. त्यांना अहमदाबाद काय आणि बॉस्टन काय सारखंच. ते स्वतः त्यांनी कार चालवत दुसऱ्या दिवशी ते आले बॉस्टनला. 8:45ला MITमध्ये ते येणार, म्हणजे आमच्या बिल्डिंगला जरा रंगरगोटी केल्यासारखं, कारण MITचे प्रेसिडेंट येणार म्हणून त्यांनी. पण ते 8:45 ते 9 याच्यामध्ये त्यांना भेटायला बरीच लोक आली होती. आणि ते साराभाईंची विशेषता म्हणजे ते कोणाला न भेटणार असं व्हायचंच नाही, की ते सगळ्यांना भेटायचे. इवन आम्ही त्यांना घ्यायला खाली होतो, तर आमची 6व्या मजल्यावर होती. त्या एलिव्हेटरमध्ये त्यांचा पोस्ट डॉक्टरल स्टुडंट त्यांना सांगत होता त्यांनी काय काय केलं वर जाईपर्यंत. पुढच्या 15 मिनिटात त्यांच्या 5-6 मीटिंग झाल्या. आमचं प्रेझेंटेशन आम्ही त्यांना आदल्या रात्री संध्याकाळी दिलं होतं त्यांच्या हातात, ही 300 पानं आहेत, आमचं इथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे ठीक आहे मी वाचून देतो. त्यांच्या मीटिंग झाल्या 11पर्यंत. तेवढे मी आता फॅकल्टी लाऊंजमध्ये जातो. ते काही जेवले नाहीत पण भेटायला, आणि लगेच ते 12 वाजता एअरपोर्टवर निघून परत गेले. सगळ्याचा उद्देश असा की या जॉबमध्ये गेल्यानंतर जेव्हा मी माझ्या कलिग्सशी बोलायचं होतं, त्यांना वाटायचं की काय आहे या जॉबमध्ये. म्हणजे IIMची लोक पास होऊन जेव्हा बाहेर जातात तेव्हा त्यांना चांगली पॅकेजेस मिळतात, चांगले पर्क्स मिळतात. आणि इथे मी मुंबईत एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये खाताना माझा दुसरा कलिग आला, म्हणे तुम्हाला परवडतं कसं इथे येणं तुमच्या सॅलरीवर. ही गोष्ट खरी होती. जेव्हा मी बॉस्टनमध्ये होतो आणि त्याच्यानंतर वॉशिंग्टनला गेलो, तर आमचा तेव्हाचा अलाउन्स असायचा, आम्ही सेमी ऑटोनॉमस, त्याच्यामुळे $8 पर डे, त्याच्यात तुमचं सगळं आलं.
जेवण खाण राहणं ट्रान्सपोर्ट. आमच्याबरोबर पोस्ट अँड टेलिग्राफचा डॉक्टर श्रीनिवासन होते, श्रीरंगन. तो आला आणि आम्ही वॉशिंग्टनला जे राहिलो ते YMCA राहिलो. व्हाईट हाऊसच्या फार जवळ आहे, चालत जाण्यासारखी. त्यांनी येऊन पाहिलं, पण इथे मी राहणं शक्य नाही. तो सिनियर माणूस, डिरेक्टर, म्हणे हे नाही आपलं काम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विल पे मी फॉर. तर तो हॉटेलमध्ये राहिला, आम्ही YMCAत राहिलो. कारण आमच्या परिस्थितीची की आम्ही गव्हर्नमेंट नव्हतो तेव्हा. बट इट वॉज इंटरेस्टिंग. म्हणजे हा इस्रोतला सगळा जो प्रवास आहे, इट डिड ऑफर अस चॅलेंजेस. म्हणजे एकीकडे मी सॅटेलाईटवर स्टडी करत होतो, परत आलो आणि जून जुलैची गोष्ट, सप्टेंबरची गोष्ट असेल, सॅटेलाईट स्टडीमधून एकदम मला त्यांनी पुल केलं आणि ते म्हणे की आपण हे केलंय, साईन केलं एक ॲग्रीमेंट नासा बरोबर. त्यांचा एक टेस्ट सॅटेलाईट आहे ATSF म्हणून, तो आपण 1 वर्षासाठी लीजवर घेतलाय आणि त्याच्या सहाय्याने ही गोष्ट म्हणतोय ती मी साधारण 73-74 त्या सालची पहिल्यांदाच आपण ब्रॉडकास्ट करणार आहोत टेलिव्हिजन प्रोग्राम टू ऑल ओव्हर इंडिया, रुरल एरियात, त्यांच्या भाषेत, त्यांच्या डायलेक्टमध्ये. आणि आपण ते तयार करणार स्पेशल प्रोग्राम. आणि आत्तापर्यंत प्रोग्राम असे होते की फक्त एकच स्टेशन होतं तेव्हा दिल्ली, आणि ते सगळं मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग कंट्रोल करायचं. तर हे आपण सिलेक्ट केलेत. प्लॅनिंग कमिशन सांगितले हे पुअर डिस्ट्रिक्ट्स आहेत. तर कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, ओरिसा, राजस्थान आणि आमचं गुजरात होतं म्हणून आण्याच्या जवळचं काही केडी, अशा 6-7 डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही 100 केडी केली होती. लोकांना वाटायचं की गव्हर्नमेंटची स्कीम म्हणजे, मग त्यांना पटायचं की ऑब्जेक्टिव्ह कशी आहे, की आम्ही सांगायचो की पुअर डिस्ट्रिक्ट आम्ही प्लॅनिंग कमिशन क्रायटेरियाने सिलेक्ट केले आहेत, UP नाही त्याच्यात. म्हणजे त्यांना असं वाटायचं की एवढी मोठी स्कीम आहे, UP नाही, म्हणजे खरंच ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. आणि मला त्यांनी बोलवलं, म्हणे की हे सॅटेलाईट बाजूला ठेवा, हा दुसरा सॅटेलाईट येणार आहे नासाचा ऑगस्टमध्ये, आपल्याकडे 4 महिने आहेत. आपण खेडी सिलेक्ट केली, ती सगळी इलेक्ट्रिफाईड आहेत. आम्ही अर्बन प्रॉडक्ट, खेड्यातलं काही माहिती नाही. तर आपल्या जेव्हा ते इलेक्ट्रिफाईड खेडं म्हणतात, तर ते असं 440 वोल्ट फील्डमधून चाललेले. आणि आम्हाला पाहिजे होतं, आम्ही ठेवणार होतो TV सेट्स स्कूलमध्ये. स्कूलला लोक दिवसात सुद्धा जात नाहीत, संध्याकाळी काय जाणार, त्याच्यात जर पॉवर नसली तर आणखीन कसे जाणार. म्हणे संजीव सरांनी सांगितली की चिटणीस आणि विचार की 6 स्टेट्स आहेत, त्यांच्यात प्रत्येकात 400 खेडी आहेत, त्यातल्या काहींना पॉवरच नाही आहे. तुझ्याकडे टाईम टेबल आहे, एवढ्या वेळात ते झालं पाहिजे इलेक्ट्रिफिकेशन. यू हॅव नो मनी, यू हॅव नो पॉवर ओव्हर द स्टेट्स, अँड यू हॅव नो बडी देअर, नो स्टाफ, आणि तुम्हालाही करून घ्या झालं पाहिजे. 4 महिन्यात 30 खेडी इलेक्ट्रिफाय झाली पाहिजेत त्यांच्या शाळेमध्ये. आणि मला एक इंजिनियर दिला प्रत्येक स्टेटमध्ये, कारण इलेक्ट्रिसिटी बोर्ड असे तुम्ही बोलता, इलेक्ट्रिसिटी बोर्ड आर नॉट द मोस्ट ऑनेस्ट पीपल. बिहार सारखा ठिकाणी गेल की साहेब बेटो हो जाएगा, आणि त्यांना माहिती की ह्या 24 वर्षाचा पोरगा आपल्यावर आलाय, तो म्हणतो हे अर्जंट आहे, तुमचं बाजूला ठेवा, हे करा, आणि पैसा नाही काही त्याच्यात. पण मी प्रत्येकाशी बोललो. एकतर पहिलं इंट्रोडक्शन होतं चीफ मिनिस्टर किंवा गव्हर्नर. चीफ सेक्रेटरीकडे गेलो बिहारमध्ये, ही लेटर ऑन बिकेम कॅबिनेट सेक्रेटरी. म्हणजे म्हटलं आमचे सॅटेलाईट, आमचे टेलिव्हिजन सेट्स फार चांगले आहेत, वेल डिझाईन्ड, गोल्ड प्लेटेड, फार पॉवर कन्झम्पशन कमी. म्हणजे तुमचं किती पॉवर आहे. मग काही ठिकाणी आम्हाला ते इलेक्ट्रिफाय करायला त्यांच्याकडे मीटर नव्हती, कारण बॉटलनेक होता. काही ठिकाणी पोल्स नव्हते. त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कन्झम्पशन किती, म्हटलं 60 वॉट्स. ठीक आहे, नो मीटर, आम्ही स्ट्रीट लाईट म्हणून ट्रीट करू. तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सोल्युशन होतं. काही ठिकाणी फॅमिली प्लॅनिंगचं बजेट नव्हतं, त्यातलं मी इकडे घेतलं. काहींचं एज्युकेशनचं बजेट इकडे घेतलं. असं करत परसवड करून सॅटेलाईट याच्यात ती सगळी खेड्यातल्या शाळा त्या इलेक्ट्रिफाईड होत्या. आय फेल्ट हॅपी. दीज वर चॅलेंजेस रिअल लाईफ. म्हणजे ह्या गोष्टी कुठल्या मॅनेजमेंट बुकमध्ये लिहिलेल्या नसतात, हे रिअल लाईफ असतं. आणि कसं परसुएड करायचं हे तुमच्यावर असतं.
आणि तुमच्याकडे ही पॉवर नाही, तर त्याच्यावर मी पेपरही लिहिल्यानंतर इंटर गव्हर्नमेंटल कल्चरल इन्फ्लुएन्सेस इन डिसिजन मेकिंग आणि नासाला तो प्रेझेंट केला होता. पण इट वॉज इंटरेस्टिंग. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे सॅटेलाईटवर या काम केलं, या खेड्यात चांगलं काम झालं. स्टुडिओ सेटअप करायचे होते, तिथे काही वेळेला मदत करायला लागली. नंतर टेलिफोनचं एक्सपेरिमेंट केले फ्रेंच कंपनीबरोबर. सिम्फनी यांचा सॅटेलाईट होता, कारण टेलिफोन डिपार्टमेंटला पाहिजे होतं की सॅटेलाईट कसा वापरता येईल. आम्ही तो फ्रेंच सॅटेलाईट घेतला. त्याच्यासाठी फ्रान्स आणि जर्मनी जायला लागलं. तर या ऑपॉर्च्युनिटीज खूप होत्या. मोठमोठ्या सायंटिस्ट बरोबर काम करायला लागलं. साईट चालू असताना आर्थर क्लार्क आले होते. त्यांनी जी पहिल्यांदा कॉन्सेप्ट मांडली होती की 3 सॅटेलाईट जर असले जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये, तर आपल्याला पूर्ण जग कव्हर करता येतं. आणि ती वॉज अ सायन्स फिक्शन रायटर, पण वर्ल्ड वाईड फेम. त्यांच्यावर काही ठिकाणी जाता आलं. बऱ्याच फेमस पर्सनॅलिटीज बरोबर काम करायला मिळालं. डॉक्टर साराभाई होते, नंतर प्रोफेसर यशपाल, डॉक्टर सतीश धवन, कस्तुरी रंगन, त्याचे गुरु यू आर राव, कस्तुरी रंगन वगैरे माझ्या शेजारच्याच केबिनमध्ये असायचे. आणि बरीच मोठी लोक होती, प्रोफेसर मेनन. तर या सगळ्याला म्हणजे इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग टाईम. आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या टेक्स्टबुकमध्ये नव्हत्या, मॅनेजमेंटच्या नव्हत्या, कुठल्याच नव्हत्या. कारण सॅटेलाईटचं कॉस्टिंग करायचं कसं करायचं हे काही कुठल्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकवलं जात नव्हतं, किंवा रेग्युलर मॅनेजमेंट कोर्समध्येही नव्हतं. आणि फॉर अ डेव्हलपिंग कंट्री टू एम ॲट ए मल्टीपर्पज सॅटेलाईट विच विल गिव्ह अ कम्युनिकेशन, टेलिव्हिजन आणि वेदर फोरकास्टिंग, इट वॉज अ नॉवेल कॉन्सेप्ट. म्हणजे सगळ्यांना वाटत होतं हे शक्य नाही एवढ्या, आणि एवढं करून ते शक्य झालं. सो इट वॉज क्वाईट नाईस. फक्त कल्चर थोडं थोडं बदलत गेलं इस्रोतलं. आम्ही सुरुवातीला होतो तेव्हा स्टाफ क्वार्टर्स नव्हते, कार्स नव्हत्या, इक्विपमेंट बॉरो करायची एका लॅबमधून दुसऱ्या लॅबमध्ये. काही लोक सकाळी काम करायचे, काही त्याच इक्विपमेंटवर दुपारी काम करायचे, काही रात्री काम करायचे. कॉलनीज नव्हत्या, बसेस नव्हत्या, आपण सायकलनी किंवा स्कूटरनी यायचे लोक, पण एक फॅमिली म्हणून काम करायचे. हळूहळू गव्हर्नमेंट नसल्यामुळे त्याच्यावरचा गव्हर्नमेंटचा कंट्रोल वाढवायचा होता त्यांना, कारण पैसे जात होते. अँड इट विल गो ॲज ओनली ग्रँट इन एड ॲज वन लाईन इन अ बजेट. टू हॅव अ बेटर कंट्रोल दे सेड लेट अस हॅव अ डिफरंट स्ट्रक्चर. एकदा ते डिपार्टमेंट व्हायला लागलं तर मग कल्चर बदलत चाललं. आमची एक युनियन होती, तर आता स्टाफची वेगळी, ऑफिसरची वेगळी. काही लोकांना क्वार्टर्स पाहिजे होते, काहींना बसेस पाहिजे होत्या, डिमांड झाले. थोडं इंडस्ट्रियल कल्चर यायला लागलं. मग म्हटलं आपलं साराभाईंना जे वचन दिलं होतं की सॅटेलाईट लॉन्च होईपर्यंत मी थांबीन इन्सॅट, तो लॉन्च व्हायच्या वेळेला मी इन्सॅट सोडायचं ठरवलं. त्यावेळेला असं होतं की गव्हर्नमेंटचा शिक्का बसलेला. बाहेरचे सगळीकडे जायचं, ते हे गव्हर्नमेंट लोक हे काय करणार IIMचे, म्हणजे MBA. मला एक कॉल आला यांचा फॅकल्टी पोझिशनचा, कोरियन अमूलची एक इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट अहमदाबादला आनंदला. तर तिथे फॅकल्टी पोझिशनवर त्यांनी इंटरव्ह्यू, माझा रेझ्युमे पाहिला, काही इंटरव्ह्यू घेतले फोनवर, आणि त्यांनी मला ऑफर केली. पण फायनल इंटरव्ह्यूसाठी ते म्हणे की इकडे यायला पाहिजे इरमा, आणि अमूलचे जे सर्व होते, म्हणजे वर्गीस कुरियन, त्यांना भेटा. मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझा रेझ्युमे पाहिला. त्यांनी ओळखलं की ते पूर्वी साराभाईंना भेटायला यायचे. अरे म्हणे, ते इरमाचं सोडून दे, तू माझ्यावर काम कर ॲज अ स्पेशल असिस्टंट टू बी. ठीक आहे म्हटलं, बघतो. मला एकच भीती होती की इस्रोतलं कल्चर फार डेमोक्रॅटिक होतं. इट वॉज ओनली बेस्ड ऑन टेक्निकल मेरिट. तुम्ही आर्ग्युमेंट करू शकाल साराभाईंबरोबर सुद्धा. तुमचं आर्ग्युमेंट जर, यू कॅन विन द आर्ग्युमेंट, यू कॅन अपोज हिम. कारण सॅटेलाईटचं डिझाईन असतं, त्या क्रिटिकल डिझाईन रिव्ह्यूमध्ये तुम्ही वेगवेगळ्या डिसिप्लिनचे लोक एकत्र आणता, आणि सगळेजण क्रिटिसाइज करतात की अरे हे चुकू शकेल, हा फॉल्ट आहे, तो फॉल्ट आहे.
आणि वी वेलकम ऑल दिस क्रिटिसिझम, कारण सॅटेलाईट ग्राउंडवर असताना ते रिपेअर करणं सोपं असतं. एकदा वर गेला मग त्याच्यात जर तुम्ही त्रुटी काढली तर ती त्रुटी नीट करणं जवळ अशक्य. तेव्हा इस्रोचं कल्चरच असं होतं की तुम्ही एक कल्पना मांडली की इतरांनी त्याच्यावर क्रिटिक द्यायचं, त्याच्यात सुधारणा करायच्या, तर चांगलं डिझाईन पुढे जाणार. अमूल टू दॅट एक्सटेंट वॉज मोर ऑथॉरिटेरियन टाईप. म्हटलं इथे तुम्ही जर काही फॉर सम रिझन यू वेंट अगेन्स्ट द विशेस ऑफ डॉक्टर कुरियन, तर तुम्हाला यू आर पर्सना नॉन ग्राटा. मग तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून तुमची खुर्ची सोडायची. मग मी अहमदाबादला गेलो, माझ्या फॅकल्टीच्या काही प्रोफेसर्सना विचारलं. ते म्हणे तुझं म्हणणं बरोबर आहे की काही वेळेला काही गोष्टी सूट होतात, त्या सूट होतीलच असं नाही. मग मी ते तिकडे गेलो नाही. विचार करतो काय करायचं. तेवढ्यात फर्ग्युसन कडे गेलो मुंबईला. कन्सल्टन्सी वॉज अ इन बिटवीन, म्हणजे टोटली गव्हर्नमेंट नाही, प्रायव्हेट नाही, आणि ॲट द सेम टाईम यू कॅन युटिलाइज युअर मॅनेजरियल नो हाऊ आणि यू गेट एक्सपोज टू लॉट ऑफ बिझनेस प्रॉब्लेम्स. बिझनेसमध्ये जे काही विशिष्ट समस्या असतील त्याच्यावर काही सोल्युशन्स काढायचं. तर मी इंटरव्ह्यूला गेलो, सिलेक्ट झालो, जॉब मिळाला चांगला, आणि अनेक गोष्टीवर काम करायला लागलं. म्हणजे रुटीन की बॉम्बे डाईंगसाठी आम्हाला मटेरियल कोडिंग सिस्टीम द्या, वेगवेगळी इन्व्हेंटरी आम्हाला मॅनेज करायची आहे. तेव्हापासून ते एक मात्र झालं की यांचा इंटरव्ह्यू, यांचा हेडक्वार्टर्स मुंबई होतं, ए फर्ग्युसन्स. बाकीच्या ब्रँचेस होत्या दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई. चेन्नईची सगळी लोक तमिळ त्यांना फ्लुएंट यायचं, कलकत्त्याची सगळी लोक फ्लुएंट बंगाली बोलायचे, दिल्लीमध्ये पंजाबी वॉज ॲक्सेप्टेबल. मुंबईमध्ये त्यांच्याकडे मराठी बोलणारा एकही नव्हता. हेडक्वार्टर मुंबई. त्यांना वाटलं अरे मराठी मुलगा आला आहे. गव्हर्नमेंटमध्ये एक्सपिरियन्स आलेला कोणीच नव्हता. अरे गव्हर्नमेंट आहे, मग ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची कुठली अटेंड असेल की याच्याकडे पाठवा. मॅनेजमेंट म्हणून त्यांना स्पेशलायझेशनचा काही प्रॉब्लेम नव्हता. माझगाव डॉक त्यांना चॅलेंजिंग प्रॉब्लेम होता की आम्हाला प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस द्यायचा आहे. आतापर्यंत आमची सिस्टीम आहे ती स्टॅच्युटरी बोनस, तो कंपल्सरी आहे प्रत्येकाला. पण आमच्यासारख्या सिस्टीममध्ये ही कॉन्सेप्च्युअली फार डिफिकल्ट होता, कारण नो टू शिप्स आर अलाइक, मोर सो वॉरशिप्स. एक फ्रिगेट आहे, एक आणखीन कुठली आहे, तर त्याच्यात प्रॉडक्टिव्हिटी काढायची म्हणजे मग कॉन्सेप्च्युअल लेवलला जायला लागायचं की काय काय ते कोण कोण काम करतं, खलासी काय काम करतो, फिटर काय करतो, हा काय करतो, हे ब्रेकडाऊन करायचा, मग त्याची प्रॉडक्टिव्हिटी कशी मेजर करायची. तर हे सगळा विचार करून 2-3 महिन्यात आम्ही त्याला एक मॉडेल दिलं की यांनी प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस होईल. आम्ही अशा दृष्टीने दिलं की ॲज अ कन्सल्टंट ही सिस्टीम त्यांच्या प्रॉडक्टिव्हिटी लिंकला आहे, म्हणजे एखाद्या शिपला वेळ जरी लागला तरी त्याच्यात त्यांनी काम चांगलं केलं आहे म्हणून त्यांना असा बोनस मिळू शकेल. पण आमचं हे सगळं विचारसरणी त्यांच्या दृष्टीने बाळगत होती, कारण ते क्लायंट होते. त्यांना आम्ही सिस्टीम करून दिली आणि कॉन्सेप्च्युअली त्यांना आवडली, कारण ते खूप चॅलेंजिंग होती. कशी प्रॉडक्टिव्हिटी मेजर करायची 2 शिप्समध्ये वेगवेगळ्या. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. पण आम्ही सांगितलं होतं नेहमीच्या बोनसऐवजी हा द्या. तर त्यांनी सांगितलं नेहमीचा बोनस चालूच राहील, आणखीन एक राहील त्याच्यावर. हा डिसिजन मात्र मॅनेजमेंटचा असतो, आम्ही काहीच करू शकत नाही ॲज अ कन्सल्टंट. म्हणजे आम्ही स्टॅच्युटरी बोनस देणारच, ऑन टॉप ऑफ इट आम्ही त्याला प्रॉडक्टिव्हिटी लिंक बोनस देऊ. ठीक आहे. तेव्हा एक्सपोजर अनेक ठिकाणी मिळालं, अनेक सिनियर लेवलचे इंटरव्ह्यूज घ्यायला लागले. इवन टाटा हायड्रोसारख्या चीफला, तर बिईंग मॅनेजमेंट कन्सल्टंट आमच्याकडे सिनियर लेवलच्या पोझिशन्स यायच्या किंवा आम्हाला तुम्ही पॅनल द्या सिलेक्ट करून, शॉर्टलिस्ट करून द्या. आमच्याकडे बरेच येतात, पण इंडस्ट्रीला वाटायचं की मॅनेजमेंट कन्सल्टंटला दिलं की थर्ड पार्टी म्हणजे बायसेस जातात, ते आम्हाला त्यातले सुटेबल कॅन्डिडेट्स देतील. तेव्हा इस्रोमध्ये असताना मी बऱ्याच इंटरव्ह्यू कम्प्युटर असे, म्हणजे जवळजवळ लोअर लेवलपासून हायर लेवल पण अनेक पोझिशन्स. त्यामुळे इंटरव्ह्यू वॉज अ रेग्युलर अफेअर. तर तो एक्सपिरियन्स होता, पण इथे वेगळ्या लेवलचा होता, कारण चीफ इंजिनियर फॉर टाटा हायड्रो
म्हणजे खूप सिनियर लोक इंटरव्ह्यू करायचे आणि मग त्यातले प्लसेस मायनसेस तुम्ही रँक करून तुमचे रिमार्क्स देऊन क्लायंटला द्यायचे. बरीच रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर हे वेगवेगळ्या लेवलला 3-4 वर्ष केलं. एक असाइनमेंट होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, चित्रनगरी सेटअप करायची होती त्यांना कोल्हापूरला. ऑलरेडी काही स्टुडिओ होते, मुंबईमध्ये होते, पण गव्हर्नमेंटला वाटलं की आपण मोठं चित्रनगरी करू. सो मी ती असाइनमेंट घेतली, कारण मी मराठी, गव्हर्नमेंटची असाइनमेंट. त्या इन बिटवीन एकच होता, म्हणजे आपले सुधीर फडके, बाबूजींना घेऊन मी कोल्हापूरला गेलो, कारण तिथे एक स्टुडिओ होता ऑलरेडी. त्यांच्याशी बोलायला होते. स्टुडिओ चालला होता दाजी भाटवडेकरांनी. त्यांना विचारलं, याचे प्लॅन्स काय आहेत पुढचे? म्हणे मला माहिती नाही, ओनरला विचारा तुम्ही. ओनरला माहिती. म्हटलं ओनर कोण? म्हणे लता मंगेशकर. म्हटलं ठीक आहे, तुमच्याशी बोलण्यात पॉईंटच नाही, मी जातो मुंबईला विचारतो. मग एक अपॉइंटमेंट घेतली थ्रू बाबूजी लता मंगेशकरची. त्यांनी एक वेळ दिला, स्टुडिओत बोलावलं आणि आम्ही बोलत होतो. जवळजवळ 1.5 तास वेळ दिला आणि पुढचे प्लॅन्स, इक्विपमेंट काय, व्यवस्थित बोलले. म्हणे आता काही मराठीला, त्यावेळची गोष्ट 74 अराउंड दॅट टाईम, 75. फार काही एवढे गाजलेले नव्हते तेव्हा मराठी, आणि पण चांगले बोललं. माझ्याबरोबर आणखीन एक जण ज्युनियर कन्सल्टंट होता, कारण छोट्या असाइनमेंटवर ॲज अ मॅनेजर आय कॅनॉट पुट मोर आवर्स, तर कालच्या लेवलचे आवर्स पाहिजेत म्हणून. पण कन्सल्टन्सीचा एक अनुभव झाला की वेगवेगळ्या फील्डमध्ये लोकांशी संबंध आले. 2 असाइनमेंट अशा आल्या की ज्या वर्ल्ड बँकेच्या होत्या आणि त्याचे 3 कॉम्पोनंट्स होते. आर्किटेक्चरचा कॉम्पोनंट होता, पब्लिक हेल्थचा कॉम्पोनंट होता, मॅनेजमेंटचा कॉम्पोनंट होता. पण वर्ल्ड बँक म्हणाली की आम्हाला एकाच एजन्सीशी डील करायचं आहे, आम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह रिस्पॉन्स पाहिजे. आम्ही पार्टनर कोण सिलेक्ट करायचे? गव्हर्नमेंट म्हणून मला त्यांनी म्हणाले की तू हँडल कर हे टेंडर. मग मी ठरवलं आपण एक पहिला आर्किटेक्चरल घेऊ. तर पुण्यात एक इन्स्टिट्यूट होती, त्याचं मी ऐकलं होतं थोडंसं तेव्हा. एक अनिता रानडे होती, तिने लग्न केलं होतं ख्रिस्टोफर बेनिंजरशी. ख्रिस्टोफर बेनिंजर हॅड बॅकग्राऊंड फ्रॉम हार्वर्ड, आणि माझा थोडासा हार्वर्डशी संबंध आला, आणि MITत होतो म्हणून, आणि IIM मध्ये. आणि ख्रिस्टोफर होता थोडासा त्याचा अहमदाबादशी संबंध आला, कारण अहमदाबादला आर्किटेक्चर खूप चांगलं आहे, स्कूल ऑफ प्लॅनिंग, तो तिथे होता. त्यांनी माझी बॅकग्राऊंड पाहिली, आमचं जमलं. तो म्हणे ठीक आहे, मी तुमच्यावर पार्टनर होतो. तर ती जी इन्स्टिट्यूट आहे अजूनही ती चालू आहे पुण्यामध्ये. ती इन्स्टिट्यूट आम्ही, आणि सोलापूरचे एक शाह होते, त्यांचं BA सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं USAतलं होतं, त्यांना घेतलं बरोबर. आणि मी एक मोठा रिस्पॉन्स दिला त्यांच्या टेंडरला 300 पानी. आणि वर्ल्ड बँकेला तो एवढा आवडला रिस्पॉन्स की त्यांनी तो रिस्पॉन्स मॉडेल म्हणून सगळीकडे पाठवलं की तुम्ही असा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. आणि त्यांनी ते टेंडर आम्हाला अवॉर्ड केलं A. फर्ग्युसनला, वर्ल्ड बँकेचं. आणि त्याच बेसिसवर नंतर मग आणखीन एक टेंडर आलं कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनचं, तिथेही. पण एक फायदा झाला कन्सल्टन्सीचा की वेगवेगळ्या लोकांशी संबंध आले, अनेक फील्डमधले. खूपच माझा एक असाइनमेंट होती भूतानमध्ये. भूतान त्यावेळेला आणखीन म्हणजे तेव्हा त्यांच्याकडे रेल्वेही नव्हती, प्लेन्सही नव्हती, आणि मला त्यांची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम सेटअप करायची होती. मी 3 महिने भूतानमध्ये काढले. तिथे गेल्यावर मला ॲक्च्युली चांदोबातल्या स्टोरीतल्या कुठल्या तरी कंट्रीमध्ये गेल्यासारखं वाटलं, कारण काहीच नव्हतं. आणि इंटरेस्टिंग म्हणजे मी ज्यांना इंजिनियर समजायचो तो 8वी पास होता, पण त्याच्याकडे तेवढंच शिक्षण. आणि वेगवेगळ्या 4 शहरात मी त्यांना कसे डेपोज सेटअप करायचे, आणि त्याचा इट वॉज डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणून या कन्सल्टिंगचा एक फायदा झाला की अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला मिळालं, कन्सेप्च्युअल लेवलला काम करायला मिळालं, चॅलेंजिंग काम होतं. असेच एक क्लायंट होते पुण्यातले, ते म्हणे तुम्ही जर कधी कन्सल्टन्सी सोडायचा विचार केला तर आमच्याकडे या. ते होते बुका वुल्फ. मग 4 वर्ष मी पुणे बॉम्बे अपडाऊन करायचो, मुलं आणि फॅमिली पुण्यात, आणि मी शुक्रवारी रात्री येणार आणि सोमवारी सकाळी जाणार. माझे रेल्वे तरी मी तुला ठरलेले ते अजूनही आहेत. तर त्याच्यामुळे
ते म्हणे तुम्ही, मी म्हटलं आता मी सोडतोय कन्सल्टन्सी. ते म्हणे आमच्याकडे या. मग मी अशा तऱ्हेने उकलफला आलो. ते म्हणे तुम्ही त्या काळची जर्मन कंपनी व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह टायटल्स. हायेस्ट टायटल नेक्स्ट टू मॅनेजिंग एडिटर वॉज अ मॅनेजर. सो दे से द नेक्स्ट हायेस्ट टायटल इज असिस्टंट मॅनेजर. तर म्हणे असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्हाला घेतो, तुमचं पॅकेज आम्ही ठरवतो. आणि त्यांनी मला काही फारशी अपेक्षा होती, पण पुण्यात होमटाऊनमध्ये मिळतं आहे म्हणून मी ते घेतलं. आणि तो म्हणे की जॉब डिस्क्रिप्शन इरिस्पेक्टिव्ह यू वर्क विथ मी ॲज अ मॅनेजिंग डिरेक्टर. डॉक्टर मिस्टर दमानिया म्हणाले. आणि इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आम्ही मटेरियल कोडिंगपासून सुरुवात केली, पण बेसिकली इट वॉज अ कॉर्पोरेट प्लॅनिंग जॉब. तर जे डायव्हर्सिफिकेशन करायचं, कुठल्या फील्डमध्ये जायचं हे मला ठरवायचं होतं. आणि त्यांच्याकडे त्याच्या 3 डिव्हिजन्स होत्या: शुगर, मशिनरी, बल्क हँडलिंग मशिनरी आणि सिमेंट. आणि इट वॉज इंटरेस्टिंग फॉर मी टू वर्क फॉर द फर्स्ट टाइम इन अ प्रायव्हेट सेक्टर. इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स. मला त्यांनी कार दिली तेव्हा माझ्याकडे स्कूटर होती, मला कार चालवता येत नव्हती. मी आपली टेस्ट शिकायला गेलो. पहिल्यांदा टेस्ट दिली, मी फेल झालो. आणि म्हटलं ठीक आहे, पुढच्या वेळेला टेस्ट देऊ. ते आमच्या HR ला कळलं. ते म्हणे असे कसे फेल झाले, तुम्ही जी डिटेल्स आहे माझ्याकडे, तुमच्या घरपोच लायसन्स. म्हटलं नाही, मला तसं नको आहे, मला टेस्ट देऊन सरळ मार्गाने जायचं आहे. आमच्या कंपनी सुरू झाली, पहिल्या का आठवड्यात एक मीटिंग होती आणि दमानिया काहीतरी प्रेझेंट करत होते. आणि मी मध्ये म्हटलं की मला नाही पटत. त्यांनी मीटिंग थांबवली. म्हणजे संजीव, आर यू अपोजिंग मी? म्हटलं हो. मला काहीच त्याच्यात वाटलं नाही, कारण मी इस्रोतलं माझं कल्चर बेसिकली वेअर यू गिव्ह युअर पर्सनल व्ह्यूज, ऑब्जेक्टिव्ह व्ह्यूज. तर मी म्हटलं हो. त्यांनी ते नोट केलं. नंतर मला कळलं की ते त्या कंपनीचं कल्चर असं होतं की त्यांनी जे MD म्हणतील दॅट इज द राईट वे. त्यांनी या काळ्या कलरला पांढरा म्हटला तर सगळे म्हणा हा पांढराच आहे. तेव्हा त्यांना फार गंमत वाटली की मी अपोज करत होतो. पण त्याचा फायदा झाला की माझ्या मताची किंमत वाढली तिथे. आणि मग प्रत्येक सिनियर अपॉइंटमेंटला माझा ऑलरेडी इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स होता फर्ग्युसनमधला. तर त्या कंपनीत कुठलीही रिक्रुटमेंट आली, कितीही लेवलची कुठल्या, त्यामुळे संजयचे मला रिमार्क्स पाहिजेत. ही शुड इंटरव्ह्यू दॅट पर्सन. आणि 3 वर्ष 2-3 वर्ष होतो मी. चांगली झाली त्याच्यात. वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला मिळालं. कुठेच अडकाठी नव्हती. अँड दे ट्रीटेड मी व्हेरी वेल अँड आय गेव माय बेस्ट टू देम टिल द टाईम आय वेंट टू US ला जाताना सुद्धा त्यांना सांगितलं मी की असं चालू आहे. मी रेसिग्नेशन दिलं. तर म्हणजे रेसिग्नेशन का दामानिया म्हणे रेसिग्नेशन कशाला देतोय? आता जा तिथे सेटल हो, कसं वाटतंय ते कर. नाही झालं तर परत ये. मी लीव्ह देतो 1 वर्षाची. 1 वर्षाची लीव्ह दिली. त्यांच्या मी घरात राहत होतो. त्यांनी दिलं होतं फ्लॅट. त्यांनी 1 वर्ष तर मला राहू दिलं त्या फ्लॅटमध्ये. माझ्याकडून काही पैसेही घेतले नाहीत. सो दे ट्रीटेड मी व्हेरी वेल. सो इट वॉज क्वाईट नाईस. म्हणजे इफ यू ट्रीट पीपल वेल, दे ट्रीट यू इन टर्म व्हेरी वेल. त्या काळात ते मिस्टर दमानिया 1-2दा USAत आले. मला भेटले, घरीसुद्धा आले होते. सो एव्हरीथिंग एनरिच द एक्सपिरियन्स. असा 87ला हा प्रश्न आला की जायचं की नाही अमेरिकेत. माझ्या भावाचा कॉल आला. म्हणजे आता थिंग्स आर गेटिंग टायटर, आय थिंक यू शुड कम. मला प्रश्न होता जायचं की नाही, कारण होमटाऊन, जॉब चांगला, सगळं चांगलं, कंपनी, व्हेकल, फ्लॅट, काही कशाला काही काळजी करायचं काही कारण नव्हतं. मिसेसला जॉब होतो, कीर्ती वॉज टीचिंग. ती अहमदाबादला असताना तिने BEd केलं. आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. हर लेक्चर्स वेअर इन इंग्लिश, हर लेक्चर्स वेअर इन गुजराती, बट शी कुड राईट एक्झाम्स इन इंग्लिश. सो तर पुण्यात आलं त्या BEdचा फायदा होता. शी वॉज वर्किंग ॲज अ टीचर. मुलं लहान होती. आणि हा आयुष्यातला प्रश्न असतो की जायचं की नाही पुढे. मी त्याच्यावर बराच विचार केला. म्हटलं जर आपण गेलो नाही, हे सगळं चांगलं चाललं आहे, होमटाऊनमध्ये चांगला जॉब आहे, चांगल्या पर्क्स आहेत, मित्रमंडळी आहेत. म्हटलं मुलं मोठी झाल्यावर म्हणतील की यू आर सेल्फिश. आम्हाला तिथं जायला मिळालं असं, पण यू आर सेल्फिश. या एका गोष्टीमुळे मी विचार केला आणि मग मी
ठरवलं जाऊया तिथे. म्हणून 87 ऑगस्टला मी आणि कीर्ती US ला गेलो ग्रीन कार्डवर. आम्हाला ग्रीन कार्ड तिथे गेल्यावर मिळालं. कीर्ती परत आली. मी तिथे थांबलो. म्हटलं वर्षांनी त्यांना मी सेटल झाल्यावर बोलवतो. अशा तऱ्हेने आपण आत्तापर्यंत ऑगस्ट 87ला आलो. त्या महिन्यात आम्ही असं ठरवलं की सगळ्या दृष्टीने विचार करून आता अमेरिकेत गेलेलं बरं मुलांच्या दृष्टीने. आणि माझा अमेरिकेचा प्रवास सुरू झाला. मी आणि कीर्ती गेलो. मुलं नंतर येतील. कीर्तीला ग्रीन कार्ड म्हणून ती परत आली आणि मी तिथे सुरू केलं काम. तर कामाच्या दृष्टीने माझे भाऊ मला म्हणाले की बाबा मला काही तुमच्या फील्डमधलं माहिती नाही, तर तू बघ तुझं काय करता येईल. माझ्या ओळखी लिमिटेड होत्या. जेवढे मित्र होते ते म्हणाले की तू रिपीट कर आपलं MBA. तुझं IIM अहमदाबाद सगळ्यांना माहिती आहे, अशातला भाग नाही, तर रिपीट कर. मला ते रिपीट करणं जरा जड वाटलं, कारण MBAचा खर्च बाकी MS ला वगैरे स्कॉलरशिप मिळतात, पण MBAला सहसा स्कॉलरशिप मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट मुलगा लवकरच कॉलेजला येणार होता, म्हणजे मग त्याचाही खर्च होते आणि ते येणार. तर मी विचार केला की जेवढं शक्य आहे तेवढं माझ्या एक्झिस्टिंग क्वालिफिकेशन्स किंवा एक्सपिरियन्सवर काम करावं. सुरुवातीला जड गेलं. मग मी काही परीक्षा दिल्या रिअल इस्टेटच्या. रिअल इस्टेटचा एक कोर्स केला आणि रिअल इस्टेटचं मार्केटिंग सुरू केलं एका कंपनीबरोबर. आपण जेव्हा भारतातून तिथे जातो तेव्हा आपली बऱ्याच वेळेला कल्पना असते ती बऱ्यापैकी बाळबोध असते की सगळं आपण सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्या सगळ्या विश्वासार्ह असतातच असं नाही. थोडंफार तसंही झालं, कारण तिथलं मार्केटिंग फार इफेक्टिव्ह आहे. तेव्हा प्रत्येक क्लेम आपण जर फेस टाईम आहे तसा घेतला तर ते तसं नाही. तर रिअल इस्टेट म्हणजे फ्लॉरिडातली रिअल इस्टेट होती. त्याची काही कॅल्क्युलेशन्स होती, त्याचं काही त्याच्यापासून बऱ्याच गोष्टी. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला जर काही फंड्स म्युच्युअल फंड्समध्ये टाकले, त्याची जी ग्रोथ होती त्याच्यापेक्षा रिअल इस्टेटमध्ये ग्रोथ जास्त होती हे दाखवायचं. त्याच्यासाठी क्लायंट्सची अपॉइंटमेंट घ्यायची, त्यांना समजावून सांगायचं, त्यांना काही टेप्स दाखवायच्या, त्यांचे शंका निरसन करायचं आणि अगदी जरूर पडली तर त्या कोणाला जायचं झालं तर त्यांना एक अपॉर्च्युनिटी द्यायची की तिथे जाऊन तुम्ही बघून या. ह्या गोष्टी म्हणजे खूप पर्सुएसिव्ह होतं आणि हे मी पूर्वी केलेलं नव्हतं. पण आयुष्यात बऱ्याच गोष्टी नवीन शिकतात, तसं मी शिकलो आणि सुरू केलं. म्हणजे फ्लॉरिडातली रिअल इस्टेट मी पेन्सिल्व्हेनियात विकली. मी त्या वर्षी 4 वेळा इंडियाला परत आलो. जाताना युरोपमध्ये थांबायचो, युरोपमध्ये विकली. हे एक 3-1 वर्ष केलं. त्याच वेळेला मी काही परीक्षा दिल्या आणि काही म्युच्युअल फंडच्या, इन्शुरन्स कंपनी, तर काही इन्शुरन्स कंपनीला मग मला त्यातला फरक कळायला लागला. टर्म इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स ह्याच्या. त्याच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतात त्या सगळ्या दिल्या. तेही सुरू केलं सायमल्टेनियसली. हे 3-4 वर्ष सुरू होतं. माझ्या बॅकग्राऊंडचा त्याचा काही संबंध नव्हता, पण यू हॅव टू प्रोव्हाइड फॉर युअर फॅमिली. म्हणजे आउट ऑफ नेसेसिटी तुम्हाला हातपाय पाण्यात पडल्यानंतर जसं तरंगायला लागतं ते करायचं, म्हणून मी ते सुरू केलं आणि ते थोडंफार जमलं. सायमल्टेनियसली कीर्तीचा जॉब सुरू होता, मुलांच्या शाळा सुरू होत्या. मग अशा वेळेला एकदा एक शिकवलं अमेरिकेने की तुम्हाला कुठलाच जॉब कमी लेखता येत नाही. जे आपल्याकडे तसं कल्चर नाही आहे. म्हणजे आपण काही वेळेला विशेषतः पांढरपेशा लोक की व हे माझ्या लेवलचं काम नाही म्हणून मी घेणार नाही, मी बसून राहीन पण ते काम करणार नाही. ती परिस्थिती अमेरिकेत नाही आहे. एकतर एन्व्हायरमेंट इज व्हेरी पॉवरफुल अँड इट इज व्हेरी अनफॉरगिव्हिंग. म्हणजे तुमच्या नेसेसिटीज आहेत त्या तुम्हालाच भागवायला लागतील. तुम्हाला उद्या तुमचा रेंट थकला आहे किंवा गाडीचा हप्ता थकला आहे तर तुम्हालाच द्यायला लागेल. तुम्हाला कोणी असं म्हणणार नाही की बाबा तुला सूट आहे आता, नंतर पुढच्या महिन्यात दे, असं काही कोणी करणार नाही. त्याच्यामुळे हे ज्याचं त्याला करायला लागतं आणि दॅट टीचेस यू की बाबा कुठला जॉब कमी दर्जाचा नाही. आणि हे इंडियाच्या मानाने अमेरिकेत मात्र शिकायला मिळतं की कुठल्या जॉबला तुम्ही असं कमी दर्जाचं समजत नाही आणि मिळेल तो जॉब करता, कारण तुमच्या पुढे असं की तुमच्या फॅमिलीला तुम्ही पोसायचं आहे, त्यांना त्रास होऊ नये म्हणून.
तेव्हा काही जॉब्स मला खूप अगदी साधे करायला लागले. मग मी एक जाहिरात पाहिली आणि एका इन्शुरन्स कंपनीवर जेव्हा मला कम्प्युटर्स येत नव्हते, मी त्यांच्याकडे जॉइन झालो. त्यांच्याकडे शिकलो कम्प्युटर्स आणि मी क्वालिटी कंट्रोलमध्ये जॉब केला. क्वालिटी कंट्रोल ऑफ अन्युइटीज. अन्युइटीज अ व्हेरी डिफरंट टाइप ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यात बरेच रूल्स आहेत. स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, त्यांच्या फेडरल गव्हर्नमेंटचे आहेत. आपण ज्याला सेंट्रल म्हणतो तिथे फेडरल म्हणतात. फेडरल गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत. काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही टॅक्स दिलेल्या असतात त्याला तुम्ही नॉन क्वालिफाईड म्हणता आणि ज्याला अजून टॅक्स द्यायचे आहे त्याला तुम्ही क्वालिफाईड म्हणता. तर तुम्ही कसं सेव्हिंग्ज करता त्याचे रूल्स आहेत. हे सगळं शिकून काही परीक्षा दिल्या, कारण जॉब करण्यासाठी तुम्हाला या परीक्षा द्यायलाच लागतात. आणि मग मी कंपनीत जॉब केला. त्याचं 2-3 महिने ट्रेनिंग होतं, 3-4 महिने होतं मिनेसोटामध्ये. तिथे गेलो आणि तो जॉब सुरू झाला आणि चांगला चालला होता. म्हणजे आय हॅड अ गुड पोझिशन. इट प्रोव्हाइडेड फॉर माय फॅमिली. कीर्तीचाही जॉब चालू होता. मुलांचं कॉलेजचं शिक्षण सुरू झालं होतं. त्यांना काही थोडेफार आम्हाला कॉम्प्रोमाइजेस करायला लागले, कारण कुठल्या कॉलेजला जाणार ते तुम्हाला काय परवडेल त्याच्यावर असतं. त्यांनी जवळची कॉलेजेस सिलेक्ट केली आणि हा जॉब चालू होता. परंतु जसं अमेरिकेत काय असतं की काही वेळेला म्हणजे कुठल्याच जॉबला जॉब सिक्युरिटी नसते. तुम्ही 10 वर्ष करा किंवा 2 महिने करा. टिपिकली तिथे प्रायव्हेट कंपनीमध्ये तुम्हाला 24 तासाची नोटीस असते आणि हे सगळीकडेच आहे. म्हणजे आमची जी इन्शुरन्स कंपनी होती ती मोठी कंपनी आहे. त्यांनी एकदा बोलवलं आमच्या सगळ्या डिव्हिजनला आणि त्या डिव्हिजनमधल्या काही लोकांना सांगितलं की ठीक आहे, आता आमचं असं काय की तुमचं जे फंक्शन आहे ते आम्ही आता आयर्लंडला पाठवलं आहे. त्याच्यामुळे उद्यापासून तुम्ही येऊ नका. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी एक 20 लोकांची नावं वाचली. त्या 20 लोकांना तिथून डायरेक्टली घरी पाठवलं. म्हणजे त्यांना त्यांच्या डेस्कवर सुद्धा जायला परवानगी नव्हती. एवढं तुमचं जे आहे तिथे सामान, तुमचा डबा असेल, तुमचं पर्सनल सामान असेल, सगळं आम्ही तुमच्या घरी पाठवू. पण तुम्ही इथून कॉन्फरन्स रूममधून डायरेक्टली घरी जायचं. हे मी पहिल्यांदाच पाहिलं, पण हे इथे अमेरिकेत खूप कॉमन आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं की तुम्हाला काढून टाकल्यानंतर कदाचित तुम्ही काही सॅबोटाज करू शकता. कम्प्युटरवर जाल, कुणाला सांगाल. त्याच्याऐवजी तुम्हाला HR चा माणूस एस्कॉर्ट करतो दारातून बाहेर आणि मग तुम्ही तुमच्या डेस्कपर्यंत येऊ शकत नाहीत. त्या डेस्कवरचं जेवढ्या तुमच्या पर्सनल गोष्टी असतात त्या एका खोक्यात टाकून ते खोकं तुमच्या घरपोच आणून देतात आणि बाकी तुम्ही फोननी सगळं सेटल करता. तर हा प्रकार नवीन होता, कारण आपल्याकडे आपण एवढं लोकांना इम्पर्सनल ट्रीट करत नाही. तिथे तसंच आहे. म्हणजे काही लोक 2 महिने काम करत होते, काही 10 वर्ष काम करत होते. आणि त्या कंपनीने जो डिसिजन घेतला त्यात या दोघांचा काहीच पर्सनल फॉल्ट नव्हता. कंपनीने त्यांच्या दृष्टीने ठरवलं की हे फंक्शन आजपासून आपण आयर्लंडमध्ये करावं. मग त्यांनी ती डिव्हिजन बंद केली. पण हे बंद करणं एवढं सोपं असतं हे इंडियामध्ये नाही आहे. तर ते ह्या गोष्टी कल्चरल आहेत. तर त्या कंपनीत मी जवळजवळ 10-11 वर्ष होतो आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यात क्वालिफिकेशन्स घ्यायला लागतात, स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षा द्यायला लागतात, फायनान्समध्ये बरेच रूल्स असतात ते शिकायला लागतात, टॅक्सेशन बदलतं दरवर्षी ते शिकायला लागतं आणि तुम्ही व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला कंपनी दरवर्षी काही प्राइजेसही देतात, सर्टिफिकेट्स देतात, फ्लॅग्स देतात, तुमचा गौरव होतो. तेही झालं. म्हणजे एकेकाळी माझ्याकडे एवढ्या फ्लॅग्स होत्या वेगवेगळ्या. पण त्यांनी जर ठरवलं की डिव्हिजन बंद करायची तर त्या फ्लॅगचा आणि त्याचा काही संबंध नाही. तर हे जवळजवळ 11-12 वर्ष होतं. ते संपलं आणि मला अशीच परिस्थिती आली की तो मला जॉब सोडायला लागला एवढं काम करून. मग परत पहिले पाढे 55. मग त्यावेळेला मात्र मी थोडासा ब्रेक घेतला आणि मी बराच ॲक्टिव्ह होतो फिलाडेल्फिया मराठी मंडळमध्ये. तर तेव्हा बृहन महाराष्ट्र मंडळाचं कन्व्हेन्शन फिलाडेल्फियात होतं 2009ला. कन्व्हेन्शनच्या आधी आम्हाला 2-3 वर्ष सांगितलं जातं की तुमचं सिलेक्शन झालं आहे शहराचं. तर मी त्याच्यावर काम करायला लागलो. ही इज अ नॉन प्रॉफिट, म्हणजे त्याच्यामध्ये पैसे कुठलेच नाही, तुम्ही व्हॉलंटिअर म्हणून काम करता. आणि तोपर्यंत जनरली BMMचं कन्व्हेन्शन म्हणजे त्याच्यात एक 25 स्टॉल्स असायचे. ते अर्धे स्टॉल्स दागिन्याचे, अर्धे साडीचे. आम्ही ठरवलं की यंदा तो जो स्टॉल्स म्हणतात त्याला एक्सपो म्हणतात.
तर एक्सपोमध्ये आम्ही त्यावर्षी जरा ॲम्बिशियस झालो आणि आय वॉज लाईक द व्हाईस चेअर फॉर द एक्सपो. तर आम्ही ठरवलं 300 स्टॉल्स मांडू. इट्स सो हॅपन की 2008 वॉज द पीक ऑफ रिसेशन. तेव्हा अमेरिकेतल्या कंपन्यांकडे जाऊन सांगायचं तुम्ही तेच 3 दिवस स्टॉल मांडा, तुमचा एवढा एवढा फायदा होईल. त्याचबरोबर मी इंडियासुद्धा आलो, नाशिक, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर वगैरे सगळीकडे जाऊन त्या लोकांना 3 दिवसासाठी यायचं तिथे खर्च करून. आमचं जेव्हा फायनली कन्व्हेन्शन सुरू झालं तेव्हा आम्ही 300 तर नाही, पण आम्ही जवळजवळ 150 स्टॉल्स अट्रॅक्ट केले. म्हणजे तोपर्यंत ते 25 स्टॉल्स असायचे, तर आम्ही 150वर आलो. पण इट वॉज प्रिटी इंटरेस्टिंग, कारण त्यांच्यासाठी त्यांना तो बूथ द्यायचा, त्यांना काही सवयी द्यायच्या, त्यांना काही सोयी द्यायच्या, त्यांच्या काही कस्टम्सच्या अडचणी होत्या त्या सोडवायच्या, ट्रान्सपोर्टेशन द्यायचं. बऱ्याच लोकांशी संबंध आले आणि हा एक पार्ट होता. अधिवेशनात म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात, करमणूक असते, व्याख्यान असतात. पण ते 3 दिवस म्हणजे आपल्याकडे लग्नात जसं काम करायला लागतं उभं राहून, तसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करायला लागतं अगदी. आणि त्याच्यात आम्ही काही परिसंवादही घेतले, काही वर्कशॉप्स होती. सो इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स. पण बेस्ड ऑन माय बकावुल्फ एक्सपिरियन्स मी एक केलं की ते 3 दिवस संपल्यानंतर एक छोटीशी क्वेश्चनर दिली आमच्याच कमिटीला की इफ आय वेअर टू डू दिस अगेन, व्हॉट विल आय डू डिफरंटली. म्हणजे ह्याच्यापासून जे लेसन्स लर्न्ड हे मला डॉक्युमेंट करायचं होतं, कारण याचा फायदा पुढच्या अधिवेशनाला होतो. तर तुम्ही त्यातल्या त्रुटी त्याच वेळेला डिटेक्ट केल्या किंवा माझ्याकडून एवढी ही चूक झाली किंवा हे आपल्याला आणखीन याच्यापेक्षा चांगलं करता येईल, तर त्याचा फायदा असा होतो की तुम्ही ते डॉक्युमेंट केलं. आपल्याकडे डॉक्युमेंटेशनची सवय लावली होती ती ब्रिटिशांनी, पण त्याच्यानंतर बरीच लोक करत नाहीत. म्हणजे उद्या उठून दुष्काळ पडला आणि गुरु एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेली तरी तो कलेक्टर लिहून ठेवतो की दुष्काळ पडला आणि मी काय काय केलं. तर पुढचा कलेक्टर ते वाचून लगेच ते समजू शकतो. तर तशी ही डॉक्युमेंटेशनची पद्धत इथे काय होतं BMMचं. आमच्या इथे फिलाडेल्फियानंतर पुढचं कन्व्हेन्शन कदाचित डेट्रॉइटला असेल, त्याच्या पुढचं कदाचित डलासला असेल. तर प्रत्येक वेळेला आपले मराठी माणूस आणि त्याची अस्मिता म्हणजे प्रत्येक म्हणणार की आम्हाला कोण शिकवणार. त्याच्यामुळे निदान आमच्यापर्यंत आम्ही ते एक 20 पानं करून ठेवलं की तुम्ही जर एक्सपो केला तर त्यातले लेसन्स काय आहेत की आम्हाला ह्या गोष्टी आढळल्या, या जर केल्या तर जास्त सोपं जाईल. म्हणजे आमचं काम आम्ही केलं. पण त्याचा एक फायदा झाला की बऱ्याच लोकांशी संबंध येतात. भारतात आले, अमेरिकेत आले, काही लोकांचे संबंध पुढेही राहतात, कारण काही इंडस्ट्रीज असतात, काही स्वयंसेवक अशा NGOज असतात. तर त्या लोकांशी संबंध येतो. तो 2-3 वर्ष ते BMMचं काम झालं आणि मग मी पुढे आणखीन एका जाहिरात पाहिली आणि अप्लाय केला. आणि इट वॉज अ प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. इट वॉज म्हणजे एक मोठे स्टोअर होतं, ग्रोसरी स्टोअर. तर त्यांनी ट्रेनिंगसाठी सिलेक्ट केलं. त्यांच्याकडे काही पोझिशन्स होत्या मार्केटिंग टाईप, पण ते बरेच मोठं होतं. म्हणजे आपल्याकडेचं जर मोठं ग्रोसरी स्टोअर धरलं, जसं बिग बाजार असेल किंवा रिलायन्स, तसं सगळ्या गोष्टी नव्हत्या खूप अपरेंटच्या. पण आमचं आत्ताचं जे स्टोअर आहे ते साधारण 130,000 स्क्वेअर फीट, बऱ्यापैकी मोठं आहे. एका स्टोअरमध्ये आमच्या जवळजवळ 600 ते 750 लोक काम करतात. काही वर्षापूर्वी ते 24 आवर्स होतं. आता ते जवळजवळ सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत आहे. म्हणजे पण इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. मर्चंडायझिंग म्हणून आहे त्याच्यात. पण ते ट्रीट यू लाईक अ फॅमिली आणि खूप चांगलं आहे. मी तिथे आता पुढच्या महिन्यात मी 80 पूर्ण होईल. तर 17 वर्ष काम करतोय आणि ते व्यवस्थित ट्रीट करतात. मी पार्ट टाइमच काम करतो. एक 2-3 दिवस आठवड्यातून जातो. पण चांगलं आहे. म्हणजे इन अ वे जर दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर हेल्थ क्लबला जॉईन करण्यापेक्षा मी इथे काम करतो अँड आय एम गेटिंग पेड फॉर इट. कारण मी एका शिफ्टला काम करतो तेव्हा मला साधारण 4 मैल तरी चालायला लागतं. 4 मैल म्हणजे 6 किलोमीटर झाले. यू रिमेन फिट. तुम्ही इतरांशी बोलता. एअर कंडिशन एन्व्हायरमेंट आहे. लोक चांगली ट्रीट करतात.
आणि स्टोअर मोठं आहे, त्याच्यामुळे आमचा एका स्टोअरचा जर एक दिवस चांगला असेल कुठलाही, तर टिपिकल सेल तर $1 मिलियन. म्हणजे आणि कम्युनिटीशी संबंध येतो, इतरांशी संबंध होतो, नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तर मला अशी पार्ट टाईम अपॉर्च्युनिटी बरी वाटते. त्याच्याचबरोबर मी काही NGOशी संलग्न आहे. तिथे एक ग्लोबल नगरी म्हणून इन्स्टिट्यूशन आहे. नगर जिल्ह्यातल्या लोकांनी सुरू केली आहे. नगर जिल्हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे. तर त्या जिल्ह्यातून जे लोक बाहेर गेली आहेत, बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर, त्यांनी ती संस्था सुरू केली की आपल्याला काहीतरी नगर जिल्ह्याला परत द्यायचं आहे म्हणून. आणि त्याच्यात भारतातल्या नगर जिल्ह्यातले कोणीच मेंबर्स नाहीत, ते त्यातले बाहेर गेलेत ते मेंबर्स आहेत. आमचे आता जवळजवळ 700 मेंबर्स आहेत. मिडल ईस्टमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियात आहेत, युरोपमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत. आणि चांगले कार्यक्रम करतो. म्हणजे मी 2 वर्ष ZP मधल्या शिक्षकांना 16 आठवड्याचा कोर्स इंग्लिश शिकवतो. त्याच्यात बोलायचं, लिहायचं सगळं. आणि प्रायमरीचे शिक्षक म्हणजे ज्यांना कधीच अपॉर्च्युनिटी मिळाली नव्हती आणि त्यांच्याकडे खूपच म्हणजे परिस्थिती हालाकीची आहे. काही लोक आदिवासी भागात राहतात, तर त्यांना आठवड्यातून 2-3 दिवस फोनवर त्यांच्याकडे बसून शिकून घ्यायचं त्यांच्याकडून. तर हा एक्सपिरियन्स वेगळा आहे. मी एकेका वेळेला 4-4, 5-5 शिक्षकांशी काम करतो आणि काही वेळेला मी इथे आल्यानंतर त्यांना भेटतो देखील. पण त्यांच्यामध्ये बराच फरक कळतो त्या 16 आठवड्यामध्ये, कारण मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी करून घेतो. आणि ते फक्त इंग्लिशसाठीच लिमिट राहत नाही, ते आपल्याकडून बाकीच्या गोष्टी शिकतात. तर ती एक संस्था आहे. आमचं मराठी मंडळ आहे, ते सुद्धा काही काम करतं. त्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्या तिथे. अशा पहिल्यापासून थोडासा यूथ ऑर्गनायझेशनवरून काम केल्यानंतर माझ्याकडे हे सोशल काम करण्याचा अवेअरनेस जास्त असल्यामुळे मी इकडे जरा जास्त लक्ष देतो. म्हणजे आता वाटतं की बरोबरचे जे IIMचे लोक ज्यांचा पोर्टफोलिओ आणि बऱ्याच गोष्टी वाढलेल्या असतील, त्या मानाने माझ्याकडे पोर्टफोलिओ वगैरे काहीच नाही. पण नो रिग्रेट्स. म्हणजे मी आनंदात आहे. बऱ्याच लोकांशी संबंध आलेत. म्हणजे दुसऱ्या लेवलला पाहायचं झालं तर माझा प्रवास अहमदाबादवरून सुरू झाला. अहमदाबाद ते बंगलोर, मग मुंबई, मग पुणं आणि मग अमेरिका. तर जेवढ्या शहरात मी राहिलो, तर आतापर्यंत जवळजवळ मी घरं बदलली, ती 19 वेळा बदलली. प्रत्येक ठिकाणी नवीन शेजारी आले, नवीन मित्र झाले. त्यातले बरेच लोक अजून चांगले मित्र म्हणून राहत आहेत. म्हणून माझं मित्रांचं वलय खूप वाढत गेलं. नुसतं शाळेतलं नाही आणि नुसते मराठीसुद्धा नाही. माझे नॉन मराठी लोक खूपच जास्त आहेत. सगळ्या गावातले आहेत, सगळ्या शहरातले आहेत, भारतातले आहेत, मिडल ईस्टमधले आहेत, अमेरिकेतले आहेत, कॅनडातले आहेत, ऑस्ट्रेलियातले आहेत. तर ते तुम्ही मित्रांच्या बाबतीत सधन असला तर तुम्हाला काळजी कमी आहे कशाची. आणि बाकी मुलांचं व्यवस्थित चाललेलं आहे. ते काही वेळेला येतील. तर त्यातल्या त्यात चांगला संबंध राहतो त्या शाळेतल्या मुलांशी. आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझ्याकडे नुमोवीचे बरेच लोक येऊन गेलेले आहेत अमेरिकेत. म्हणजे काही लोक राहून गेलेत, काही लोक राहिले नाहीत, ते निदान भेटून गेलेले आहेत. एक डझनाच्या वर तरी आहेत, ते येऊन गेलेले आहेत. आणि तर ते ही गोष्ट मला अभिमानाची वाटते, कारण इथून लोक येतात ते हक्काने माझ्याकडे राहू शकतात. ही एक गोष्ट आहे. आणि काय बघूया. आणि इंजिनिअरिंग सोडून बाकीच्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या, अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, तशा शिकत गेलो. संचय कमी झाला ह्या सगळ्या गोष्टीत, कारण सारखी थोडी तिरदा तिरपट झाली का इकडून तिकडे जायचं, नवीन संसार बसवायचा, नवीन घर म्हणजे. आणि त्याच्यातून एक गोष्ट शिकतात की फार अटॅचमेंट ठेवता येत नाही सगळ्या गोष्टीत. जेव्हा तुम्ही इकडून तिकडे जाता तेव्हा काही गोष्टी राहतात. त्यातल्या परमनंट गोष्टी राहिल्या त्या फक्त मैत्री बऱ्याच लोकांची. नोमोई त्यातलाच आहे. आणि नवीन मित्र जोडत गेलो, तेव्हा जेवढ्या ठिकाणी काम केलं तेवढ्या ठिकाणचे मित्र जोडले.
आणि त्या त्या शहरातले मित्र अजूनही आहेत. मी अजूनही गेलो तर त्यांना भेटू शकतो किंवा त्याच्याशी संबंध आहे म्हणून. तर या दृष्टीने मला बऱ्या बरंच समाधान वाटतंय तेव्हा. बघूया आपण पुन्हा कधीतरी असा संवाद साधता आला तर. नमस्कार.